कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केलेली आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता. तर विषय बुद्धिमत्तातला आपला स्वाध्याय क्रमांक 1.1 शिकून झालेला आहे आणि स्वाध्याय क्रमांक 1.2 आज आपण घेऊन येणार आहोत. तर चला या प्रश्नांची उत्तरे चालू करूयात. तर प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 1 बघा. असे जे प्रश्न आलेले असतात तर त्यामध्ये डायरेक्ट प्रश्न वाचायचा. बघा, या वाक्यात जोडाक्षरयुक्त शब्द किती आले आहेत? आता याच्या आधी आपण जोडाक्षरयुक्त अक्षरे बघितले. बघा, आपण याच्या आधीचा जो 1.1 होता त्यामध्ये आपण अक्षरे बघितले. यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे तर जोडाक्षरयुक्त शब्द शोधायचे आहेत. तर बघूया. बघा, वर्षी, या वर्षी हा एक आहे. वाचनमध्ये कोणतं जोडाक्षर नाही. प्रेरणा हे बघा, हे जोडाक्षर आहे. ठीक आहे. दिनानिमित्त हे बघा, निमित्त 3, सहस्त्र 4, पुस्तक मध्ये 5, वाचनाचा मध्ये कोणतं जोडाक्षर नाही. संकल्प मध्ये आहे. करण्यात हे एक जोडाक्षर आहे. एकूण किती जोडाक्षर आली तर जोडाक्षरांची संख्या आलेली आहे 7. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, हा प्रश्न, या पण प्रश्नात आपण काय बघायचंय की या शब्दांपासून एक म्हण तयार होते. म्हणीतील 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? मग आता आपल्याला बघितलं तर काय दिसतंय बघा, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अशी ही म्हण आहे. बघा, आपल्याला ज्यावेळेस हे हा चॅप्टर करत आहे आपण, त्यावेळेस आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे तर ते लक्षात घ्या की आपल्याला एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द कसे बनवतात ते माहीत पाहिजेत. अक्षरसमूहाबद्दल अर्थपूर्ण शब्द बनवणे, शब्दसमूहासाठी एकच शब्द, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, इंग्रजी शब्दासाठी पर्यायी शब्द, इंग्रजी शब्दातील अक्षरांपासून बनणारे शब्द, वाक्प्रचार व म्हणी, शब्दांचा आकार विल्लेक्रम, शब्दांच्या जाती, नाम सर्वनाम विशेषण इत्यादी आपल्याला माहीत पाहिजे. लिंग, वचन, विरामचिन्हे, साहित्यिक, त्यांची टोपणनाम, त्यांची पुस्तके, वर्णप्रकार, अनुनासिके, म्हणजे एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. मग हा प्रश्न कशावर आहे तर हा प्रश्न म्हणीवर आलेला आहे. आणि यातील म्हण कोणती होती? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. त्यातील आपलं 10व्या स्थानावरचं अक्षर शोधायचे. तर आपण मोजताना कुठून मोजतो तर डाव्या हाताने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10ला काय येतंय? रिकामाचं री. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. परमनंट या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होईल? आता बघा, TAME, टी आहे, ए आहे, एम आहे, ई आहे, हा शब्द तयार होईल. PALM, येथे एलच नाही त्याच्यामुळे हा शब्द तयार होणार नाही. MEND, येथे डी नाही, हा शब्द तयार होणार नाही. एम आहे, ए आहे आणि पी पण आहे. MAP हा पण शब्द तयार होतोय. पर्याय क्रमांक 1 व 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढे बघूया. या वाक्यात पर्यायात दिलेल्या शब्दसमूहाबद्दल कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला नाही म्हणलंय. ठीक आहे. मग बघू. मोठ्याने हेल काढून. आता माझ घरात भावेश ओक्साबोक्सी रडत होता म्हणून मी त्याचे सांत्वन केले. आता मोठ्याने हेल काढून म्हणजे ओक्साबोक्सी. आता भावनांचा आवेग. आता तुम्हाला तो भावेश वाटू शकतो पण भावेशचा अर्थ काय होतो बघा, भावनांचा ईश्वर, भावनांचा ईश्वर किंवा भावनांचा देव, त्याला भावेश म्हणतात. तर भावनांचा ईश्वर आणि येथे काय म्हणले? आवेश. आवेशाने म्हणजे रागाने हे ते असं म्हणू शकतो. तर भावेश, भावनांचा आवेश हा भावेश असू शकत नाही. पुढे बघा, घराच्या आतील खोली म्हणजे माझघर. दुःखद प्रसंगी दिलेला दिलासा म्हणजे काय? सांत्वन. म्हणजे कोणता शब्द आलेला नाही तर भावनांचा आवेश आलेला नाही. पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया. बघा, या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्द फक्त 2 वेळा आले आहेत? आता बघूया.
आता कोणत्या प्रकारचे शब्द मग येथे दिलेत पर्याय अकारांत, आकारांत, इकारांत, एकारांत. अकारांत म्हणजे काय, शेवटचं अक्षर काय पाहिजे तर फक्त असं पाहिजे, शेवटच्या अक्षराचा उच्चारात फक्त अ आलं पाहिजे. मग बघूया फिरतीवर हे ते र आहे, आकारांत आहे. असताना ना कशात आलं बघा, बघा इथं आपण नंबरिंगच करूया. आकारांत एक आलं बघा, असताना म्हणजे आकारांत आलं. घरगुती दुसरी वेलांटी आहे, इकारांत आलं. जेवणाची परत दुसरी वेलांटी आहे. लज्जत आकारांत आहे. अनुभवायला आकारांत आहे. मिळणे एकारांत आहे. सारखे एकारांत आहे. मोठे एकारांत आहे. भाग्य अ आलं, अकारांत आहे. नाही एकारांत आहे, म्हणजे नाही इकारांत आलं, सॉरी नाही इकारांत आलं, म्हणजे दोन वेळा कोणतं आलंय तर ते आकारांत आलंय. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. जर 2 ला 4, बघा प्रश्नच वाचू. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? बघा इंद्रधनुष्यात किती रंग असतात असा प्रश्न आहे. मग इंद्रधनुष्यात किती रंग असतात तर ते असतात 7. मग 7 ला काय म्हणलंय बघा, 7 ला 9 म्हटले. 7 ला काय म्हटले 9, म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1. 6चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा प्राण्यांच्या शाळेतील क्रीडा स्पर्धेत कोकरू, शिंगरू, करडू, पाडस आणि छावा यांनी भाग घेतला. पुढीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या पिल्लांना स्पर्धेत भाग घेतला नाही? मग आता बघूया की आपल्याला हे माहित पाहिजे की कोणाला काय म्हणतात. कोकरू कोणाचं असतं, ते असतं मेंढीचं. ठीक आहे. शिंगरू हे कोणाचं असतं, शिंगरू हे गाढव किंवा घोडा. आता पुढे बघूया. करडू कोणाचं असतं, शेळी. पाडस हे हरणाचं असतं बघा. आपण म्हणतो पाडसासारखे डोळे दिसत आहेत बाळाचे, म्हणजे हरणासारखे दिसत आहेत. छावा, छावा कोणाचा असतो, सिंहाचा छावा असतो. मग बघा शेळीसाठी आलेला आहे करडू आहे, गाढवसाठी शिंगरू आहे, हरणासाठी काय आहे पाडस आहे. वाघाचं काय असतं, वाघाचा असतो बछडा. वरती बछडा हा शब्द आलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. विदूषकात बघा या वाक्यातील विरुद्धलिंगी शब्द पुढीलपैकी कोणत्या पर्यायात नाही? विरुद्धलिंगी शब्द शोधायचा आहे आणि पर्याय दिलेत. आता बघूया. विदुषी, विदुषीचा विरुद्धलिंगी काय असतो, विद्वान आहे बघा. भगवती, भगवान चा विरुद्धलिंगी काय असतो, भगवती. वानरी, वानरचा विरुद्धलिंगी वानरी. विद्वती हा शब्दच नाही, विद्वती म्हणजे हा लिंग येत नाही याचं कोणतंच, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बिलंदर या शब्दातील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या पर्यायात नाही असं म्हणलंय. आता किंमत, किंमत म्हणजे दर आहे. मोठा म्हणजे महा आहे. पराजय म्हणजे काय, हार बघा आहे, म्हणजे हे 3 शब्द आहेत. मकरंदचा अर्थ काय होतोय की फुलांमधील गंध, किंवा असं आपण म्हणू शकतो की फुलाशी रिलेटेड आहे तो मकरंद. तर तो शब्दाचा अर्थ येथे सापडत नाही आपल्याला, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. सूचना फलक या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? आता बघूया. फलन, फ आहे, ल आहे, पण न नाही. मग न नाही म्हणल्यावर हा पर्याय येईल, कारण की आपल्याला तयार होणार नाही म्हणलंय. बघा पहिला उत्तर येईल आणि कफन पण येईल, येथे पण नाही, म्हणजे न वाले शोधले तर पर्याय क्रमांक 1 व 3 आपलं उत्तर येईल. नाक आणि चल हे दोन्ही शब्द तयार होत आहेत. पुढील प्रश्न बघू की या वाक्यात किती वेळा च चा उच्चार, अक्षराचा उच्चार च असा होतो. मग आपण च वाले अक्षर बघू. हे बघा च वाल्या अक्षरांना आपण अंडरलाईन करूया.
बघा किती वेळाचं आलंय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11 वेळाचं आलेलं आहे. तर आपल्याला शोधायचंय की किती वेळा च असा उच्चार झाला, किती वेळा च. मग भरगच्च हा तर नाही येणार, चांदण्यांनी चा असा उच्चार होतोय, हे पण शब्द गेला. आबाळाखाली 4 हा आहे. मित्रांची हा पण आहे. चेष्टा, चेष्टा मध्ये पण येतोय बघा. चालली, चालली मध्ये येत नाही, चा येतोय तो. अचानक हा पण आहे. चंदूच्या हा आहे. येथे तर च पहिलंच दिलेलं आहे, च चा तसा उच्चार होत नाहीये, म्हणजे हा नाहीये. मनात पाल चूक चुकली, म्हणजे पुढे पण नाही. म्हणजे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि हे एक 6. म्हणजे किती शब्द, किती वेळा असा उच्चार आलेला आहे, तर तो तो 5 वेळा आलेला आहे. तो 5 वेळा आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. या वाक्यात आकारांत अनेकवचनी शब्दाचे एकवचनी रूप कसे असेल? म्हणजे आकारांत शब्द बघायचा आहे. दलदलीत हा आकारांत नाही, शिरल्यावर हा आकारांत नाही. माझ्या हा आकारांत शब्द आहे पण अनेकवचनी नाही. अंगाला, अनेक जळवा चिटकल्या आणि माझे रक्त शोषू लागल्या. बघा जळवा हा शब्द अनेकवचनी आहे, ठीक आहे, आणि आकारांत पण आहे. जळवाचं एकवचन काय असतं? जळू. जळवाचं एकवचन काय असतं? जळू. ते कोणतं आहे? तर ते आहे उकारांत. आणि कुठला उकार आहे? तर दुसरा उकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. कॉम्प्युटर लॉग ऑन करून मी इंटरनेटवरील एक वेबसाईट उघडली आणि ब्लॉग लिहू लागलो. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात वरील वाक्यातील शब्दासाठी पर्यायी शब्द आलेला नाही? आता कॉम्प्युटर बघा, संकेतस्थळ. संकेतस्थळ म्हणजेच काय? वेबसाईट. बघा संकेतस्थळ म्हणजे काय? वेबसाईट. निबंध म्हणजे काय? एसे. एसे, एसे हा शब्दच दिलेला नाही वरती. आंतरजाल, आंतरजाल म्हणजे काय? इंटरनेट. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. संगणक म्हणजे कॉम्प्युटर. एसे. आता खूप लोकांना वाटू शकतं की ब्लॉग, ब्लॉग म्हणजे निबंध. ब्लॉग आणि निबंध ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. ब्लॉगमध्ये आपण आपल्याला जी आवड आहे त्या गोष्टीबद्दल लिहितो, काहीही लिहितो आपण ब्लॉगमध्ये. निबंध हा एकाच विषयावर आपण लिहित असतो आणि तो त्या विषयाशी रिलेटेड असतो. तसं ब्लॉगमध्ये आपण काहीही लिहू शकतो. त्याच्यामुळे ब्लॉग आणि निबंध हा समानार्थी शब्द नाहीये. पुढील प्रश्न बघूया. बघा या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो? तर काय शब्द तयार होईल बघा. आपाद मस्तक. आता पाद म्हणजे काय? पाय. मस्तक म्हणजे काय? डोके. आ म्हणजे पासून, म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत. पायापासून डोक्यापर्यंत असं त्याचा अर्थ होईल. 14चं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. पुढील प्रश्न बघू. देवालयातून बाहेर पडल्यावर गणेश आणि महेश यांनी चर्चा केली आणि मनोमन काही ठरवले. या वाक्यात किती वेळा शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला आहे? ज्यावेळेस गणांचा ईश्वर, गणांचा ईश्वर म्हणजे गणेश, महाईश्वर म्हणजे महेश, देवाचे अलय म्हणजे देवालय आणि मनातल्या मनात म्हणजे मनोमन. म्हणजे असे किती शब्द आलेले आहेत बघा शब्दसमूहासाठी? तर ते आलेले आहेत 4. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा शब्दसमूहासाठी एक शब्द हे आपल्याला करावे लागतील. पुढे बघूया. केशवकर्णी या शब्दातील अक्षरांचा क्रम न बदलता किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील? बघूया आपण. श हा एक शब्द तयार होईल. केव हा शब्द तयार नाहीये. केव हा शब्द नसतो. केक हा शब्द इंग्लिश आहे बघा, मराठी नाहीये, तो त्याच्यामुळे तो पण धरू शकत नाही. केर हा शब्द तयार होईल. पुढे काय होईल बघा, म्हणजे केनी हा शब्द नसतो. शव हा एक तयार आहे, शब्द आहे. शक हा पण एक शब्द आहे.
शर हा पण एक शब्द आहे. शनी, शनी त्याला कुठली वेलांटी असते? दुसरी शनी असा असतो, शनी नसतो बघा, त्याच्यामुळे ते पण येणार नाही. पुढे बघूया आपण. वर आहे आणि कर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे किती शब्द तयार झाले हे? तर हे एकूण 7 शब्द तयार झालेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. एका कवीने आणि अक्षर दिलेले आहेत. या अक्षरांपासून बनणारे टोपण नाव वापरून पुढीलपैकी कोणती कविता लिहिली? तर आपल्याला दिसतंय केशवसूत. काय आलं नाव? केशवसूत. केशवसूतांची एक फेमस कविता आहे, एक तुतारी द्या मज आणूने. काय आहे? एक तुतारी द्या मज आणूने, तुतारी नावाची त्यांची कविता आहे. पुढे बघा, या वाक्यात गुणविशेषण किती वेळा आले आहेत? आता भव्य मंदिराच्या, मग आपण नुसतं मंदिराच्या म्हणलं असतं चाललं असतं, भव्य म्हणलं नसतं चाललं असतं. म्हणजे मंदिरासाठी काय विशेषण आलेलं आहे? भव्य आलेलं आहे. मंदिराच्या कळसावर, आता हे ते काय? उंच, हे काय आहे? विशेषण आहे, कळसासाठी आलेलं आहे. डौलाने फडकणाऱ्या झेंड्याचा, आता झेंड्याचा म्हणलं असतं चाललं असतं, पण येथे कापडी हे विशेषण आलेलं आहे. झेंड्याचा रंग, आता येथे रंगासाठी आलेला आहे, लाल भडक. रंग सूर्यप्रकाशात म्हणलं असतं तरी चाललं असतं, पण येथे काय आलंय? मावळत्या. सूर्यप्रकाशात उठून दिसत होता. कसा दिसत होता उठून? तर छान दिसत होता. तर हे सगळे काय आलेले आहेत? तर हे सगळे गुणविशेषण आलेले आहेत. तर मोजून घ्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 6 गुणविशेषण आहेत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19. ऋतूंची सुरुवात हेमंत ऋतूपासून होते असे मानल्यास 6व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते? तर आपल्याला याच्यासाठी ऋतू माहित पाहिजे. तर पहिला ऋतू कोणता असतो? वसंत. 2 नंबरचा ऋतू ग्रीष्म. 3 नंबरचा ऋतू वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. बघा, हे 6ही ऋतू तुमच्या लक्षात पाहिजेत. आणि आपल्याला काय म्हणलंय की ऋतूंची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? तर ती व्हायला पाहिजे हेमंत पासून. मग हेमंत 1, शिशिर 2, वसंत 3, ग्रीष्म 4, वर्षा 5 आणि शरद 6. तर 6व्या नंबरचा कोणता ऋतू आला? तर तो आला शरद, आणि त्याचे पहिले अक्षर काय येईल? श. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 20 नंबरचा प्रश्न बघा. आता या अक्षरांपासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणती अक्षरे घेतल्यास राजीव या शब्दाचा अर्थाचा शब्द तयार होतो? राजीव म्हणजे काय? कमळ. ठीक आहे, आणि वरचा जो शब्द वाचला आपण तर तो काय होतोय? नीलकमळ. मग नीलकमळ मध्ये 1 2 3 4 5. कमळ हा शब्द किती नंबरला आहे? 3 4 5 नंबरला आहे. पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 21. त्या सामानाचा शब्द अली, बन्नी, लोळ, अवनी उतरला या वेळीत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा? बघा, प्रश्न व्यवस्थित आलेला नाही. एकदा प्रश्न मी चेक करतो आणि तो प्रश्न लिहितो. प्रश्न काय आहे तो बघा. हे असं नाहीये, हे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. प्रश्न लिहितो मी. बघा, तमचिरत चमकल्या चपला, वन्नी लोळ अवनी उतरला. तर या ओळीत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? तर तमचिरत चमकल्या चपला. चमकतो कोण हो? हा, तर चपला. चपला म्हणजे काय? वीज. वीज चमकत असते. ठीक आहे. वन्नी म्हणजे आग. वन्नी म्हणजे आगीचा लोळ.
अवनी उतरला, म्हणजे पृथ्वीवर उतरला असं म्हणू शकतो. तर येथे समानार्थी शब्द काय आहे? पायतान. हे नाही. चपला म्हणजे पायतान असं म्हणाल तुम्ही, पण ह्या शब्दामध्ये चपला म्हणजेच काय आहे? वीज. वाहना म्हणजे पण चप्पल असू शकते, ते पण येणार नाही. जंगलचा पण समानार्थी शब्द नाही. वीज पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 बघू. वा किती छान चित्र, मनोहर म्हणाला, वाटतं आपण खरंच नदी काठावर बसलो आहोत. या वाक्यात किती वेळा विरामचिन्ह आली आहेत? तर विरामचिन्ह कोणती कोणती आहेत बघा. तर बघा, हे आणि हे एक, हे किती वेळा आले? तर हे आले 2 वेळा. हे चिन्ह आले 2 वेळा. बघा, उद्गारवाचक चिन्ह किती वेळा आले? उद्गारवाचक चिन्ह हे 2 वेळा आले. स्वल्पविराम किती वेळा आलाय? स्वल्पविराम आलाय 2 वेळा. आणि पूर्णविराम आलाय 1 वेळा. म्हणजे किती चिन्ह आलेत? हे एकूण 7 चिन्ह आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. बघा, खाली एकदम प्रश्नच वाचायचा, मग पर्याय वाचायचे असतात. नाहीतर तुम्ही पर्याय वाचाल आणि प्रश्न परत विसरून जाल. तर पहिल्यांदा पर्याय वाचण्यात काय मजा नसते, प्रश्नच वाचा. तोंडाला होणाऱ्या वेदना हा अर्थ वरीलपैकी कोणत्या वाक्यात अभिप्रेत आहे? सतत बोलून त्याचे तोंड दुखू लागले. बघा, पर्याय क्रमांक अ त्याचे उत्तर येतं की वेदना कधी होतात? की सतत बोलून त्याचे तोंड दुखू लागतं, त्यावेळेसच तोंडाला वेदना होतात. पर्याय क्रमांक अ. लगेच उत्तर आलं. तरी वाटल्यास आपण 4 पर्याय बघू. ताजमहालाचे सौंदर्य पाहून त्याचे तोंडाचा आ वासला. आ वासला म्हणजे त्याला आश्चर्य झालं. ठीक आहे, तोंड दुखू लागलं असं तर येत नाही. चोराच्या पाठीमागे धावून धावून पोलिसांच्या तोंडाला फेस आला. पोलिसांच्या तोंडाला फेस आला म्हणजे तोंड दुखू लागलं नाही, तर पोलिस खूप वैतागून गेले, कंटाळून गेले, थकून गेले. आपली कारस्थाने उघड होताच त्याने तिथून तोंड काळे केले, म्हणजे तो पळून गेला असं येईल. म्हणजे तोंड दुखू लागले फक्त पर्याय क्रमांक अ मध्ये येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 24. बघा, प्रश्न क्रमांक 24 मध्ये काय आहे? तर खळखळाट, किणकिणाट, छनछनाट, खनखनाट यामध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा ध्वनी आलेला नाही असं म्हणलंय. तर बघूया आपण. खळखळाट कशाचा असतो? पाण्याचा. खळखळाट असतो पाण्याचा, म्हणजे पाण्यासाठी तर आलेला आहे ध्वनी. किणकिणाट कशाचा असतो? बांगड्यांचा. येथे बांगड्यासाठी पण शब्द आलेला आहे. पुढे बघूया आपण. छनछनाट कशाचा असतो? नाण्यांचा. पर्यायामध्ये नाणे दिलेलेच नाहीत. खनखनाट, खनखनाट कशाचा असतो? तलवारीचा, म्हणजे येथे तलवार पण दिलेला आहे. चाकाचा काय असतो? चाकाचा आवाज कसा येतो? खडखडाट, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चा ध्वनी आलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. इंटरनेट या इंग्रजी शब्दासाठी अनुरूप मराठी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? इंटरनेट म्हणजेच काय? आंतरजाल. बघा, महाजाल पर्याय क्रमांक 2 दिलाय मुलांनी फसावं म्हणून, पण त्याचं उत्तर आहे आंतरजाल, पर्याय क्रमांक 4. पुढे बघूया आपण. वनात एकीकडे गुंजारव. गुंजारव कोण करतं? तर ती करते मधमाशी. गुंजारव कोणाचा असतो? मधमाशीचा असतो. केकराव कोणाचा असतो? मोराचा असतो. पुढे बघा. कलरव कोण करतं? हंस. तर दुसरीकडे गुटकार. गुटकार कोणाचा असतो? घुबड. अन गर्जना, गर्जना कोणाची असते? सिंह. ऐकू येत होत्या या वाक्यातून मनात राहणाऱ्या कोणत्या सजीवाचा बोध होत नाही? मग बघा, घुबडचा बोध होतो, हंसाचा बोध होतो, मधमाशीचा बोध होतो, पण डास, डासाची काय असते बघा? भुनभुन. तर वरती भुनभुन हा शब्द दिलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 27. यामा, कृष्णा काठ, तांबडी माती, अष्टदर्शने, फकीरा या यादीत पुढीलपैकी कोणत्या साहित्यकाच्या पुस्तकाचा उल्लेख नाही? तर बघा, कृष्णा काठ, बघा यामा, यामा ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर ती लिहिलेली आहे महादेवी
महादेवी वर्मा. कृष्णाकाठ कोणी लिहिलेले आहे? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले आहे. तांबडी माती ही वासी मर्ढेकर यांची आहे. अष्टदर्शने विदा करंदीकर. विदा करंदीकरांची अष्टदर्शने ही कादंबरी आहे. आणि फकीरा सगळ्यात म्हणजे फेमस वाली अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंची ही फकीरा. मग बघूया खाली पर्यायामध्ये कोणाचं नाव आढळतंय. तर पर्यायांमध्ये बघा महादेवी वर्मा यांचंच नाव दिलेलं आहे. बाकीच्या पर्यायामध्ये वेगळी नाव आहेत, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 28. बघा प्रश्न क्रमांक 28 मध्ये त्या जोडप्यातील दोघांची दृष्टी आठवडाभर आपल्या हरवलेल्या माणसांचा शोध घेत होती. या वाक्यातील कोणता शब्द अनेकवचनी आहे? आता जोडपे. जोडपे हा दोघांच्या समूहवाचक शब्द आहे. मग समूहवाचक शब्द हा कसा आहे? एकवचनी. तर जोडपेचं अनेकवचन काय होईल? जोडपेचं अनेकवचन होईल जोडपी. बरोबर. आठवडाचं आठवडे. म्हणजे हे अनेकवचने आहेत का? तर हे अनेकवचने नाहीत. माणूसचं काय होईल? माणसे. दृष्टीचं अनेकवचन आणि एकवचन एकच आहे, दृष्टीच आहे. म्हणजे कोणता शब्द अनेकवचनी नुसार वापरलाय? तर इथे बघा दोघांची दृष्टी. मग दोन माणसासाठीचा शब्द आहे, म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. युद्ध समाप्त झाल्यावर सर्व नरेश आपापल्या राज्यात परतले. आता युद्ध म्हणजे रण, त्याचा समानार्थी समाप्त, अंत असं म्हणू शकतो. झाल्यावर सर्व नरेश. सर्व नरेश म्हणजे राजा. सर्व राजे आपापल्या राज्यात परतले. म्हणजे या वाक्यातील समानार्थी शब्द बघा. राजासाठी नरेश आला आहे आणि युद्धासाठी रण आलेला आहे. ते रणसाठी युद्ध आलेलं आहे. असे पर्याय क्रमांक 1 आणि 4 या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 30. सोलिट्यूड या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होतो? तर बघा LOAD. LOA नाहीये, ए नाही म्हणून हा पर्याय गेला. SOME यामध्ये एम नाही, हा पर्याय गेला. SITE पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. DULL 2 वेळा येल नाही, एकच वेळा येल आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 पण इलिमिनेट होतो. पुढे बघू. या वाक्यात उपमा अलंकार असलेल्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? म्हणजे उपमा अलंकार वरती कशावर आहे ते बघूया. त्या मानव सदृश्य. मानव सदृश्य माणसासारख्या दिसणाऱ्या, माणसासारख्या वाटणाऱ्या, म्हणून काय आला? माणूस सदृश्य हा एक उपमा अलंकाराचा प्रकार आहे. की उपमा दिली आहे आपण. कसा होता तो? माणूस सदृश्य होता. कसा होता? तर माणूस सदृश्य होता. आपण त्याला उपमा दिली. प्राण्याने चित्त्यागत. चित्त्यागत म्हणजे चित्त्यासारखी त्याला उपमा दिली. ठीक आहे. आपण त्याला म्हणतो बघा वाघासारखा, म्हणजे वाघागत, म्हणजे त्याला वाघाची उपमा दिली आपण. तसंच इथं कशाची उपमा दिली? तर चित्त्याची उपमा दिली. चित्त्यागत असं आपण त्याला म्हणलं. पुढे काय आहे? झेप घेऊन बंदूकधारी मनुष्यावर हल्ला केला. आता बंदूकधारी हा येणार नाही. ठीक आहे. मग आपण बघू या वाक्यात उपमा अलंकार असलेल्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? बघा श एक आहे आणि त एक आहे. मग एक तर श असेल किंवा त असेल. पर्याय क्रमांक 4 मध्ये श आहे. त दिलेलाच नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. बघा एक वेळेस आपल्याला हा प्रश्न असा पण विचारू शकतात की 2 पर्याय निवडा. तर 2 पर्याय काय असतील? श आणि त. पुढील प्रश्न बघू की वरील ओळींमध्ये एकूण किती दंत्यवर्ण आहेत? आता आपल्याला दंत्यवर्ण कोणते कोणते आहेत हे माहित पाहिजे. ठीक आहे. मग दंत्यवर्ण कोणते असतात? त, थ, हे सगळे दंत्यवर्ण आहेत. तर हे वर्ण कधी कधी आलेत बघा. बघा पूर्वी कसा हे आहे. पाऊस, पाऊस मध्ये स आहे. ठीक आहे. पाऊस काळ. महिने 4 महिने ने आहे.
असायचा मध्ये सा आहे, रान हिरवगार मध्ये काहीच नाही, रान मध्ये न आहे, पाहून मध्ये पण न आहे, माणूस मध्ये स आहे, खुशीत मध्ये काहीच नाही, खुशीत मध्ये त आहे बघा, हसायचा, हसायचा मध्ये स आहे. तर किती दंत्यवर्ण आहेत मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. किती आहेत दंत्यवर्णे? 9 आहे. 32चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. अनाथांसाठी त्याने अन्नदाता बनून अन्नछत्र व पानपोई सुरू केली. या वाक्यातील पुढील पर्यायांतील शब्दसमूहापैकी कोणत्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आलेला नाही? कोणाचाही आधार नाही असा. कोण आहे अनाथ? ते कोण आहेत? अनाथ. ठीक आहे. अन्न देणारा, अन्नदाता. मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण, मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण कोणतं असतं? अन्नछत्र. दुसऱ्यांचे दुःख पाहून कळवळणारा, तर त्या अर्थाचा शब्दच वरती नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. हे मंदिर बघा, तुम्हाला मंदिर शब्द वाचला की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मंदिर हा शब्द असा असतोय. बघा, मंदिर शब्द असा असतोय. मनातील आध्यात्मिक उर्मी, उर्मी कसा असतो? असा. बघा, शब्द वाचता वाचता आपल्याला ते चुका जाणवल्या पाहिजेत. उर्मी जागृत करते, हे त्याचे महात्म्य नसतं, महात्म्य असतं, महात्म्य आहे. या वाक्यातील कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आला आहे? तर उर्मी नाही, महात्म्य नाही, मंदिर नाही. पर्याय क्रमांक 2 आध्यात्मिक हा शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. कोबी, गवार, पालक, मेथी, शेपू या भाज्यांची मोठी विक्री आज बाजारात झाली. या वाक्यात कोणती भाजी पालेभाजी नाही? पालेभाजी म्हणजे पाला, पाला असायला पाहिजे. कोबीला पाला असतो? हो असतो. पालकला असतो, मेथीला आणि शेपूला पाला असतो. फक्त गवार ह्या भाजीला पाला नसतो, म्हणून ती पालेभाजी नाही. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया की मराठी महिन्यांच्या क्रमवार मालिकेत कितव्या क्रमांकाच्या महिन्याचे शेवटचे अक्षर जोडाक्षर आहे? तर आपल्याला हे शोधायचे. मग आपल्याला महिने माहीत पाहिजेत बघा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. हे आपल्याला 12 महिन्यांचा क्रमपाठ पाहिजे. मग बघा, आपण पहिल्यापासून म्हणू. चैत्र पहिला, 2 नंबर काय? वैशाख, येथे 2 पर्यायच नाही. 3 नंबर ज्येष्ठ, ज्येष्ठ पण नाही पर्याय. 4 नंबरचा आषाढ, 5 नंबर पर्याय 5 नंबर श्रावण, 6 भाद्रपद, 7 आश्विन, 8 कार्तिक आणि 9 नंबरला काय आहे? मार्गशीर्ष. म्हणजे हे महिने लिहिले आणि आपल्याला काय बघायचं की शेवटचे अक्षर जोडाक्षर. ढ जोडाक्षर नाही, हे जोडाक्षर आहे. क जोडाक्षर नाही, र जोडाक्षर आहे. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 व 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. काल सकाळी गावी पोहोचल्यावर तो लगेच संध्याकाळच्या गाडीने परतला. या वाक्यात कोणते क्रियाविशेषण आले आहे? आता बघूया आपण. 2 पर्याय निवडायचेत. मग बघा, गावी हे क्रियाविशेषण नसतं, संध्याकाळच्या पण हे क्रियाविशेषण नसतं. तर काल आणि लगेच हेच 2 क्रियाविशेषण असू शकतात. पर्यायावरून गेले आणि तुम्ही वाचून पण गेले तरी ते तुम्हाला लगेच समजेल. पर्याय क्रमांक 1 व 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. ॲम्ब्युलन्स या इंग्रजी शब्दासाठी अनुरूप मराठी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर आपल्याला माहिती बघा, ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिनी. पर्याय क्रमांक 4. आपण ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर मराठीमध्ये पण रुग्णवाहिनी लिहिलेलं असतं. कधी लक्ष गेलं तर बघा. अथांग पसरलेल्या वाळवंटात एक सांडणीस्वार निर्विकार मुद्रा ठेवून प्रवास करीत होता. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला नाही? सांडणीवर बसलेला काय असतो? सांडणीस्वार हा शब्द आलेला आहे. अंत नसलेला अनंत, अनंत शब्दच नाही. अथांग म्हणजे थांग नसलेला, पण अनंत आहे. कोणताही आजार नसलेला, अजर का काहीतरी आहे बघा,
काहीतरी शब्द आहे तो बघा, पण वरती तर तो शब्द दिलेला नाही. भाव नसलेला म्हणजे निर्विकार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 व 3 याचाच वरती काय उल्लेख नाहीये, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 व 3. पुढील प्रश्न बघू. या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो? तर बघूया आपण. येथे नख शिकांत हा शब्द तयार होतोय, नखशिकांत. मग याचा अर्थ काय असतो? पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. तर असा त्याचा अर्थ होतो. पर्याय क्रमांक 3 त्याचे पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर येईल. तर बघा, हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि हे तुमच्यापर्यंत आणण्यासाठी पण खूप मेहनत लागते. तर व्हिडिओ बघताना तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपला जो चॅनल आहे तो पण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही तो व्हिडिओ शेअर करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.